नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही सगळे आनंदी असाल अशा अपेक्षा धरतो. आपल्या ह्या चॅनलमध्ये मी फिजिक्स आणि विज्ञान ह्याविषयी चर्चा करत असतो. तुमच्या मित्रांनाही आपल्या चॅनलविषयी सांगा, त्यांना आपल्या चॅनलचं सभासद व्हायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा, व्हिडिओ लाईक करा, त्यांना मोटिवेशन मिळत असतं. तर आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे. साधारणपणे त्याचे 7 व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करतो. आज एक अतिशय इंटरेस्टिंग आणि आपल्या डे टू डे लाईफशी निगडीत असणारा आपण एक पॉईंट अभ्यासणार आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला. तो म्हणजे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन. पहिल्यांदा सरफेस टेन्शन हे लिक्विडला सरफेस टेन्शन जे आहे त्या लिक्विडच्या सरफेस टेन्शन विषयी आपण अभ्यासणार. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल अभ्यासतो. उदाहरणार्थ सरफेस टेन्शन चा ऍप्लिकेशन कुठे किंवा सरफेस कुठे घडतं सरफेस टेन्शन ते म्हणजे लिक्विड ड्रॉप. बघा, लिक्विड ड्रॉप जो आहे रेनचा, तो हा स्पियर आहे. मुळात आपल्याला प्रश्न पडला असेल की पाणी जे पडतं, पाण्याचे जे थेंब आहेत पावसाच्या पाण्याचे, ते बरोबर स्पियर कसे काय आहेत, त्यानं वेगवेगळा दुसरा आकार का घेतला नाही. तो दुसरा आकार घेतला नाही, तो सरफेस टेन्शनमुळे घेतला नाही. काय म्हणजे ते काही ऍस्पेक्ट अभ्यासानंतर मी सांगेन. त्यानंतर तुम्ही एक लिक्विड स्पायडर एक बघितला असेल. पाण्याच्या सरफेसवरती रानात वगैरे गेला असेल तर जे डबकं असतं त्या डबक्यावरती तो स्पायडर असा फिरत असतो. 4 पाय असतात त्याला. आपल्या गावामध्ये किंवा खेडेगावामध्ये आपण त्याला निवळीचा किडा म्हणतो. निवळीचा किडा कारण की तो पाणी स्वच्छ करतो असं म्हणतो. पाणी स्वच्छ करतो म्हणजे काय, तो त्याच्या अंगामध्ये काय फिल्टर बसलेलं नाही की पाणी घेतलं आणि फिल्टर करून बाहेर सोडलं, तसं नाही. ते जिथं गढूळ पाणी आहे त्याच्यावरती तो फिरत असतो. आणि फिरताना काय बघा तुम्ही एक लक्ष द्या की तो फिरताना तो एका जागी शांत बसत नाही. तो कायम फिरत असतो. आणि कायम फिरत असल्यामुळं त्याचे लेग्स त्या पाण्यावरती फिरत असताना एक हलकीशी कंपन तयार होतात, ऑसिलेशन्स तयार होतात. आणि त्याच्यामुळं ते जे पाण्यावरती जे डस्ट आहे, पाण्याचे जे काही घाण आहे, ती हळूहळू खाली 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 जाऊन बसत असते आणि ते पाणी स्वच्छ होत असतं. म्हणून त्या किड्याला निवळीचा किडा असं म्हणतात. तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तो किडा जो आहे तो किडा पाण्याच्या सरफेसवरतीच फिरतोय. तो पाण्याच्या आतमध्ये जात नाही. आणि पाण्याच्या सरफेसवरती फिरतोय कारण की त्या लिक्विडला काय आहे तर त्याचं सरफेस टेन्शन आहे. आणि त्या सरफेस टेन्शनमुळं तो स्पायडर जो आहे, तो किडा जो आहे, तो त्या लिक्विड सरफेसवरती फिरतोय. समवॉट रिझननं चुकून जर त्या किड्याचं पाय जर त्या पाण्याच्या आतमध्ये गेला तर मात्र त्या किड्याला त्याला स्वतःहून तो पाय बाहेर काढता येत नाही आणि तिथं त्याचा मृत्यू होतो. शक्यतो तसं होत नाही, परंतु एखादा वारा आला किंवा एखादी मानवी प्रवृत्ती असते, कोणीतरी घेतला त्या पाण्यावरती काही टाकलं, चुकून त्या किड्याचा पाय आत गेलाच तर त्या किड्याला तो पाय बाहेर काढता येत नाही कारण की त्या सरफेस टेन्शनला ब्रेक करायची ताकद त्या किड्यांच्या लेगमध्ये नाही. आणि म्हणून तो किडा तिथे डाय होतो. तर तो किडा का फिरतोय तर तो किडा त्या सरफेस टेन्शनमुळे फिरतो. नंतर थर्ड, आळवाची पानं बघा तुम्ही. आळवाच्या पानावरती पाणी टाकलं तर ते पाण्याचं नेचर असं असतं की टाकताना पाणी पसरतं पण त्या पानाला चिटकत नाही. आणि जेव्हा ते वगळून खाली पडतं तेव्हा त्याचे ड्रॉप 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 होत जातात. ते ड्रॉप का होतात तर ते ड्रॉप ह्या सरफेस टेन्शनमुळे होत असतात. बरोबर. म्हणजे सरफेस टेन्शन हा आपल्या डे टू डे लाईफ मधला अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. टेन्शन आहे. माझ्याकडे एक पात्र आहे, माझ्याकडे एक पेन स्टँड आहे. समजा हे पेन स्टँड आहे. पेन स्टँड म्हणजे एक भांड आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी जर लिक्विड फिलअप केलं तर ह्या लिक्विडच्या सरफेसला कसं टेन्शन निर्माण होते बघा. समजा मी हे एक फडकं असं घेतलं आणि हे फडकं मी प्रत्येक वर्षी हे म्हणजे अतिशय सोपं आहे, मुलांना लगेच आयडिया येते. समजा हे फडकं मी असं ओढलं, खूप जोरात जोरात ओढलं तर तुमच्या लक्षात येतं की हे फडकं ताणलं जातंय आणि हे ते एक ताण निर्माण होतं. लिक्विडच्या बाबतीत सुद्धा हे असंच असतं की हे ताण निर्माण होतं. हे ताण होते निर्माण म्हणजे काय तर जेव्हा मी ओढतोय तेव्हा हा सरफेस एरिया हा कमी कमी व्हायला प्रयत्न करतोय. म्हणजे काय मी नंतर सांगेनच, पण आता लक्षात ठेवा की जेव्हा मी फडकं ओढतोय तेव्हा
ह्याच्यावरती ताण निर्माण झाला आणि ह्या ताणालाच टेन्शन किंवा सरफेस टेन्शन असं म्हणायचं. लिक्विडच्या बाबतीत हे असंच घडत असतं. आता सरफेस टेन्शन इन डिटेल मध्ये जाण्याच्या अगोदर मी आपल्याला काही टर्म समजल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्ट होणारे फोर्सेस आहेत, काही डेफिनेशन्स आहेत, काही ऍस्पेक्ट्स आहेत, ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून आपण सरफेस टेन्शन जरा बाजूला ठेवू आणि अगोदर काही डेफिनेशन अभ्यासूया. आणि त्या आर्टिकलचं नाव आहे आपल्या सिलेबसमध्ये, ते म्हणजे मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. हे बाकीचं पुस्तक मी मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. खूप सोपं आहे, व्हिज्युअलाइज करा. मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन आणि त्याच्यामधली पहिली टर्म ते म्हणजे एक फोर्स आहे, तो म्हणजे कोहेजिव्ह फोर्स. काय आहे कोहेजिव्ह फोर्स? फोर्स आहे. फोर्स दोन पद्धतीचे असतात, एक तर अट्रॅक्टिव्ह असतो किंवा रिपल्सिव्ह असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा रिपल्सिव्ह आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अट्रॅक्टिव्ह आहे. मग हा कोहेजिव्ह फोर्स कुठल्या कॅटेगरीतला आहे? तो अट्रॅक्टिव्ह आहे का तो रिपल्सिव्ह आहे? तर कोहेजिव्ह फोर्स हा अट्रॅक्टिव्ह आहे मित्रांनो. आणि तो कोणामध्ये अट्रॅक्ट करतो? तर तो मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्ट करतो. मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स म्हणजे एका सारख्या सबस्टन्सच्या डिफरंट मॉलिक्यूल मधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्यालाच कोहेजिव्ह फोर्स असं म्हणायचं. एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा लिक्विड घ्या, कोणतंही वॉटर घ्या, वॉटर लिक्विड एकच, आपण सरळ म्हणू वॉटर एक्सेट्रा. कोणतंही लिक्विड घेतलं तर त्या लिक्विड मध्ये सबस्टन्स एकच आहे ना, लिक्विड सबस्टन्स आहे. मग त्या लिक्विड मधले कुठलेही दोन मॉलिक्यूल, त्या दोघांच्या मधला जो काय अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, म्हणजे एका मॉलिक्यूलनं ह्या मॉलिक्यूलकडे अट्रॅक्शन होणं, पण सबस्टन्स कसा आहे? एकच आहे. त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सलाच कोहेजिव्ह फोर्स असं म्हणायचं. त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सलाच कोहेजिव्ह फोर्स म्हणायचं, बरोबर. आणि कोहेजिव्ह फोर्सचाच दुसरा एक जुळा भाऊ आहे, तो म्हणजे ऍडेझिव्ह. ऍडेझिव्ह फोर्स आहे. जुळा का म्हणलं? कारण की हा सुद्धा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे मित्रांनो. हा सुद्धा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. ऍडेझिव्ह फोर्स हा सुद्धा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, परंतु तो कुठला फोर्स आहे? डिफरंट मॉलिक्यूल ऑफ सेमच्या ऐवजी काय असणार? डिफरंट असणार. तेवढे तुम्ही हुशार आहे. डिफरंट सबस्टन्स असणार, बरोबर. म्हणजे ऍडेझिव्ह फोर्स हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, परंतु तो डिफरंट सबस्टन्स मधला फोर्स आहे. त्याचं एक्झाम्पल नवीन सांगण्याची काय गरज नाही, त्याचं एक्झाम्पल तुमच्या डोळ्यांच्या पुढेच घडतंय. ते म्हणजे हा पाठीमागचा सबस्टन्स, हा जो बोर्ड आहे त्या बोर्डवरती ही शाई चिटकून राहिली, स्टिक झाली, कारण की तिथं हे शाईचे मॉलिक्यूल आणि पाठीमागच्या बोर्डचे मॉलिक्यूल किंवा बोर्ड हे डिफरंट सबस्टन्स आहेत आणि ते एकमेकाला चिकटले, कारण की तिथं काय आहे? ऍडेझिव्ह फोर्स आहे, बरोबर का. त्यानंतर अगदी साधं सोपं, तुम्हाला कधी शंका पडली होती का मित्रांनो? सांगा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडला होता की ही जी भिंत आहे, ह्या भिंतला येलो कलर आम्ही चिटकवलाय, येलो कलर लावलाय, कधी प्रश्न पडलाय का की येलो कलर चिकटलाच का? म्हणून का चिकटला? तो खाली वगळून का आला नाही? कारण की येलो कलर जो आहे तो ऍडेझिव्ह फोर्स मुळे त्या भिंतीला चिकटलेला आहे, बरोबर. रोज आंघोळ केल्यानंतर तेल घेतो, तेल आपण डोक्याला लावतो, बरोबर. कधी असं झालंय का की बाहेर गेला आणि तेल गळून खाली आलं? काही मिनिटांमध्येच, काही सेकंदामध्ये तेल गळून खाली येते. तसं कधी होतं का? नाही होत. का नाही होत? कारण की ते जे तेलाचे मॉलिक्युल्स आहेत आपल्या केसांना काय झालेत? चिकटलेत. आणि कशामुळे चिकटलेत? तर त्या ऍडेझिव्ह फोर्समुळे चिकटलेत. कशामुळे चिकटलेत? तर ऍडेझिव्ह फोर्समुळे चिकटलेत, बरोबर. मग डे टू डे लाईफ मधलंच फिजिक्स आहे हे. मला वाटतं की आता तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील की हे चिकटतं काम. लक्षात येईल सगळ्यांच्या? ठीक आहे. त्यानंतर टीव्ही चॅनल्स मध्ये आपण बघतो की काही ऍडेझिव्हच्या जाहिराती. ऍडेझिव्ह म्हणजे चिकट असतं का नाही, ते ऍडेझिव्ह, फेविकॉल वगैरे ऍडेझिव्ह मटेरियल आहे. डिंक ऍडेझिव्ह मध्ये चिकटवतो का नाही, तर
त्याला ॲडेझिव्ह म्हणतात. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेझिव्ह फोर्स हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये जर पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या कुठल्या लेक्चरमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जेव्हा घेणार आहे त्यावेळेला मला हे दोन फोर्स अतिशय महत्वाचे आहेत ते आत्ता समजून घेतले आपण. समजते सगळ्यांना? ठीक आहे, चला लिहून घ्यायची गरज असेल शॉर्टमध्ये लिहून घ्या. तुम्हाला नोट्स अशा पद्धतीनं शॉर्ट लिहायचं आणि वाक्य तयार करायचं. हे पट्स वाचतात आपले. समजते? ठीक आहे, चला एक्झाम्पल तुमच्या आहे ना काही पण लिहा. समजते? गरज असेल तर स्क्रीनशॉट करा आणि लिहून घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण, वेळ नको घालवायला. कोहेजिव्ह फोर्स, ॲडेझिव्ह फोर्स, मॉलिक्युलर थिअरी, दोन फोर्स आपण अभ्यासले, डेफिनेशन आपण अभ्यासतो महत्वाच्या. ठीक आहे, चला पुढची तिसरी डेफिनेशन ते म्हणजे मॉलिक्युलर किंवा रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. नंबर 3, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. रेंज डे टू डे लाईफ मध्ये अतिशय फॅमिलियर शब्द. रेंज, माझ्या मोबाईलला रेंज नाही, माझ्या मोबाईलला रेंज नव्हती म्हणून फोन लागला नाही. आणि मॉलिक्युलर फोर्स काय आहेत? मॉलिक्युलर फोर्स म्हणजे आत्ताच आपण अभ्यासलेले ॲडेझिव्ह किंवा कोहेजिव्ह फोर्स. बरोबर. रेंज हे एक डिस्टन्स आहे मित्रांनो, एक अंतर आहे. रेंज एक अंतर आहे. काय असतं, समजा आपण आता विषय निघाला समजा आपल्या सिलेबसच पार्ट येतो. समजा एक टॉवर आहे मोबाईलचा, त्या मोबाईलच्या टॉवरची कंपनीने सांगितलेलं असतं की ह्या मोबाईलची रेंज अमुक अमुक आहे. रेंज म्हणजे डिस्टन्स अप टू विच दॅट सिग्नल इज इफेक्टिव्ह. सिग्नल इज इफेक्टिव्ह म्हणजे जो काही मोबाईलचा सिग्नल आहे तो ज्या अंतरापर्यंत इफेक्टिव्ह असतो त्या अंतराला रेंज असं म्हणायचं. रेंज असं म्हणायचं मोबाईलच्या बाबतीत. हा टॉवर आहे. चित्रकला आपली चांगली नाही पण समजून घ्या काय टॉवर आहे. बरोबर. आता जर का एखाद्या पर्सनचा मोबाईल जर ह्या रेंजच्या बाहेर असेल तर त्याचा फोन येणार पण नाही जाणार पण नाही. समजते? आणि जर तो का मोबाईल एकदा का रेंज मध्ये आला, त्या डिस्टन्स मध्ये आला तर मात्र फोन येणं जाणं चालू होईल. तेच नेमकं इथं घडत असतं. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स काय? इट इज द डिस्टन्स अप टू विच, किती सोपं आहे बघा, डिस्टन्स अप टू विच मॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह. मॉलिक्युलर फोर्सेस मीन्स विच फोर्सेस? कोहेजिव्ह और ॲडेझिव्ह फोर्स. म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स हे असं डिस्टन्स आहे की ज्या डिस्टन्स पर्यंत मॉलिक्युलर फोर्सेस हे इफेक्टिव्ह असतात. इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक असतात. एकदा काय डिस्टन्सच्या बाहेर तो मॉलिक्युल गेला तर मात्र त्या दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन होणार नाही. समजते? रिपल्शन म्हणायचंच नाही टॉपिक मध्ये, कारण जे काही आहे ते अट्रॅक्शनच आहे. लक्षात? ठीक आहे, समजलं. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, डिस्टन्स अप टू विच मॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह. समजतंय? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट डेफिनेशन, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. बरोबर का? किंवा त्याला रेंज झालं आपलं, सॉरी रेंज नाही, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. चुका झालेल्या कमेंट करा मला लगेच. तुम्ही सर हे चुकलाय लगेच मला कमेंट करा. ईमेल ऍड्रेस असतो, ईमेल ऍड्रेस वरती मेल केला तर चालेल. चुका झालेल्या सांगायचं आणि चुका झालेल्या मोठेपणानं कबूल पण करायच्या. कारण की चुका झाल्याशिवाय आणि त्या मान्य केल्याशिवाय आपण मोठे होणार नाही. समजलं का? आपल्याला मोठं व्हायचंय म्हणजे काय करायचंय तर आपल्याला शैक्षणिक प्रगती करायची. मी सुद्धा विद्यार्थीच आहे. मला सुद्धा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत माझं फिजिक्स शिकवलेलं मला पोहोचवायचं आहे. मस्त आहे. तर अशा पद्धतीनं चुका मान्य करायला शिकूया. मग अशा पद्धतीने आपण सिलेबसचा बाय भर पडतो. असो. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स सांगा. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर गोल आहे एक प्रकार. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? प्रभाव. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे एक मी तर लिहितो इथं, इमॅजिनरी स्पियर. अतिशय सोपं असतं. इमॅजिनरी स्पियर
काल्पनिक स्पिअर काढायचा. तुम्ही म्हणाल की सर मग आम्हाला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स दाखवा त्या लिक्विड मध्ये कुठे आहे. मी काय सांगितलं अगोदरच, इट इज द इमॅजिनरी स्पिअर. इमॅजिनरी स्पिअर विथ मॉलिक्यूल ॲज सेंटर, विथ मॉलिक्यूल ॲज सेंटर अँड रेंज ऑफ, असं म्हणू आपण त्याला, अँड रेडियस ॲज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. मॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय बघा, इथं दोघांचे सेपरेशन करण्यासाठी वेगळा पेन वापरतो. इथं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय असतं, डिस्टन्स अप टू विच मॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह. म्हणजे हा एक मॉलिक्यूल आहे, हा एक मॉलिक्यूल आहे, दोघांच्या मध्ये जर अट्रॅक्शन होत असेल तर ते मॅक्झिमम डिस्टन्स असतं. इथं लिहिलं मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच मॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह. हे जे अंतर असतं मॅक्झिमम, त्याला वाटलं तर लिहूया मॅक्झिमम डिस्टन्स. मॅक्झिमम डिस्टन्स जास्तीत जास्त अंतर की जिथपर्यंत तो मॉलिक्यूल अट्रॅक्ट करून घेऊ शकतो त्या मोबाईलच्या रेंज सारखा. एकदा का त्या डिस्टन्सच्या पलीकडे गेला तर अट्रॅक्शन होणार नाही. म्हणजे हे काय मॅक्झिमम डिस्टन्स आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे, चला मग इथं काय, इमॅजिनरी स्पिअर विथ मॉलिक्यूल ॲज सेंटर. म्हणजे काय करा, सेंटरला तो मॉलिक्यूल पकडा, सेंटरला तो मॉलिक्यूल पकडला आणि त्याची रेडियस किती घ्यायची, रेडियस घ्यायची ती म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे हे जे रेंज असतं का नाही की दुसरा मॉलिक्यूल त्याच्याकडे अट्रॅक्ट होण्याचं जे मॅक्झिमम अंतर असतं. मग काय करा, हा मॉलिक्यूल म्हणजे सेंटरला घ्या आणि रेंज काय घ्या, रेंज त्याची किंवा रेडियस काय घ्या, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स घ्या. बरोबर, म्हणजे हा सेंटरला कोणाला, मॉलिक्यूल, आणि हे काय तर हे आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. बरोबर का? किंवा काही पुस्तकामध्ये त्याला रेंज शब्द न वापरता काही ठिकाणी असं म्हणतात, इट इज द मॉलिक्युलर रेंज. मॉलिक्युलर रेंज असाही शब्द वापरला तरी काही हरकत नाही. समजते काय म्हणतो मी ते? मग काय करायचं, प्रत्येक मॉलिक्युलच्या भोवताली एक काल्पनिक स्पिअर पकडायचा. मॉलिक्यूल सेंटरला आणि रेडियस किती आहे, रेडियस आहे त्याची रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सची रेंज आहे. समजते? ठीक आहे. किंवा मॉलिक्युलर फोर्स त्याची काय रेडियस आहे, त्याची काय रेडियस आहे. मला सांगा मित्रांनो, हे सगळं पुसतो मी आता वरचं, काय गरज नाही. चला चला मग आता मला सांगा, हा मॉलिक्यूल आहे त्याला मी ए नाव देतो. बरोबर, हा मॉलिक्यूल आहे त्याला बी नाव देतो, ह्याला बी नाव दिलं. बरोबर, समजतंय? हा मॉलिक्यूल आहे एका जार मध्ये, हा आहे दुसऱ्या जार मध्ये. दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन होईल का? अट्रॅक्शन झालं पाहिजे की सर, कारण काय आहे तिथे कोहेसिव्ह फोर्स लागेल की. परंतु अट्रॅक्शन कसं होईल, ह्या दोघांच्या मध्ये अंतर किती आहे, अंतर आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सच्या पेक्षा जास्त अंतर आहे, दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन होणार नाही. बरोबर का? पण समजा ए इथं आहे, ए च्या भोवताली काय आहे, ए च्या भोवताली आहे ते म्हणजे त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, म्हणजे मॉलिक्यूल सेंटरला आणि रेडियस त्याची मॉलिक्युलर फोर्स. आता जर ए इथं आहे आणि बी इथं आहे तर मात्र दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन परत होणार नाही. आता जर बी इथं आला, तो सरफेस वरती आला किंवा त्या सरफेस स्पिअरच्या आत गेला तर मात्र दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन होणार. त्यालाच म्हणायचं स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. मग काही मुलं म्हणतील सर याच्या बाबतीत असं आहे का? नाही. बी ए मध्ये जाईल, बी ए च्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जाईल किंवा ए बी च्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जाईल. दोघांच्या पैकी कोण जरी एकमेकाच्या स्पिअर मध्ये गेला तरी सुद्धा तिथं अट्रॅक्शन होणार आहे. त्याला म्हणायचं स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स is the imaginary sphere drawn around the molecule, keeping molecule as a center and radius as a molecular force. समजते? सोप्या भाषेत सांगितलं का? व्हिज्युअलाइज करा मनातल्या मनात. काय म्हणतोय मी ते एक एक शब्द आठवा, एक एक शब्दाचा अर्थ जाणून घ्या. तुम्हाला 100% फिजिक्स सोपं वाटेल. आलं सगळ्यांच्या? सोपं वाटते का फिजिक्स? कमेंट मध्ये कमेंट करा. आलं लक्षात? ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. 4 डेफिनेशन झाल्या. सरफेस फिल्म, फ्री सरफेस, ह्या 2 डेफिनेशन आहेत. त्या मी त्याचा रेफरन्स आला की मी लगेच सांगेन. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता पुढचं कोहेसिव्ह फोर्स झाला, ऍडहेसिव्ह फोर्स झाला, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स झाली, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स झाला. आता सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता सरफेस टेन्शन काय सांगतो?
सरफेस टेंशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. मॉलिक्युलर थिअरी मित्रांनो, अजून मी सरफेस टेन्शनची डेफिनेशन आणि सरफेस टेन्शन डिटेल मध्ये सांगितलेलं नाही. मी मगाशी काय सांगितलं, पहिला सरफेस टेन्शन व्हिज्युअलाइज करा मनामध्ये, त्याचं फिजिक्स मी जरा वेळाने सांगतो. चला अजून पण सरफेस टेन्शन काय सांगणार नाही, जरा वेळाने. ठीक आहे, चला सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. मी एक पात्र काढलं, एक वेसल ड्रॉ केलंय आणि ह्या वेसल मध्ये काय केलं तर लिक्विड फिलअप केलं. लिक्विड अशा पद्धतीनं फिलअप केलं. काय करायचं, 3 पॉइंट ह्याचे पकडले, 3 पार्टिकल 3 मॉलिक्यूल पकडले. पहिला मॉलिक्यूल इथं आहे, त्याला नाव दिलं ए. दुसरा मॉलिक्यूल इथं आहे, त्याला नाव दिलं सी नाव दिलं. बी कुठे गेलं, बी इथं आहे. बरोबर, बी हे इथं आहे, बी आणि ए. चला जास्तीत जास्त 3 स्पेअर सारखे करण्याचा प्रयत्न करा. ए बी सी. ए कुठं आहे, ए कुठं आहे, इन वॉटर, तो पूर्णपणे पाण्याच्या मध्ये किंवा लिक्विड म्हणा, काहीही म्हणा. बी कुठं आहे, बी हा जस्ट बिलो सरफेस आहे, जस्ट बिलो सरफेस आहे. म्हणजे ही जी काही सरफेस आहे, सरफेस फिल्म आहे, त्याच्या थोडासा खाली आहे बी. आणि सी कुठं आहे, सी हा ऑन द सरफेस आहे. सी कुठं आहे, हा ऑन द सरफेस म्हणजे सरफेसच्या वर आहे. लक्षात, ए पूर्णपणे पाण्यामध्ये आहे, लिक्विड मध्ये आहे. बी थोडासा सरफेसच्या खाली आहे. सी हा सरफेस वरती आहे. आणि हे 3 फोर्स आता त्याच्यावरती मॉलिक्युलर थिअरी आपण अप्लाय करूया. मॉलिक्युलर थिअरी अप्लाय करू. ए खालीच का, बी सुद्धा खालीच आहे, सी सुद्धा सरफेस वरती आहे. ए खालीच का, ए जो आहे, ए जो पार्टिकल आहे, मॉलिक्यूल आहे, ए मॉलिक्यूल वरती त्याच्या शेजारचा मॉलिक्यूल काय करतोय, त्याला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. हा ए इथं आहे मित्रांनो, त्याच्या उजवीकडचा म्हणा, तुम्हाला उजवीकडचा स्वतःकडे ओढेल. डावीकडचा काय करेल, इकडे ओढेल. बरोबर, डावीकडे पण कोण आहे, डावीकडे पण मॉलिक्यूल आहे, तो इकडे ओढण्याचा प्रयत्न करेल. वरती कोण आहे, दुसरा एक मॉलिक्यूल आहे, तो त्याला ओढण्याचा प्रयत्न करेल वर. डाऊनवर्डला कोण आहे, अजून एक मॉलिक्यूल आहे, तो खाली ओढण्याचा प्रयत्न करेल. बरोबर, हा नॉर्थ ईस्टचा कोण आहे, अजून एक मॉलिक्यूल आहे, तो त्याच्याकडे ओढायचा प्रयत्न करेल. इकडचा ओढेल, इकडचा ओढेल, इकडचा ओढेल. मग लक्षात ठेवा, ए च्या शेजारचे सगळे मॉलिक्यूल ए ला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतात, कारण की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम सबस्टन्स. ह्या ए च्या शेजारीचे जे काही असंख्य पार्टिकल आहेत, इनफायनाइट पार्टिकल आहेत, ते ए ला सर्व स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. मग मला सांगा, इकडचा फोर्स, इकडचा फोर्स, दोघांची व्हॅल्यू सारखी, डायरेक्शन अपोजिट, एकमेकाला कॅन्सल करतील. बरोबर, अपवर्डचा फोर्स, डाऊनवर्डचा फोर्स, व्हॅल्यू सारखी, डायरेक्शन अपोजिट, कॅन्सल करणार. इकडचा फोर्स इकडच्या फोर्सला कॅन्सल करेल. अशा पद्धतीनं ए वरती ऍक्ट होणाऱ्या प्रत्येक फोर्सला त्याच्या उलट्या बाजूचा फोर्स असेल, दोघांची किंमत सारखी असेल, पण डायरेक्शन वेगळी असल्या कारणानं ह्या ए वरती हा जो ए आहे, ए वरती जो डाऊनवर्ड फोर्स आहे, नेट डाऊनवर्ड किंवा नेट फोर्स आहे, तो किती आहे, तो 0 आहे. म्हणजे ए ला म्हणण्यापेक्षा जो पार्टिकल, ज्या मॉलिक्यूलचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा पूर्णपणे लिक्विड मध्ये आहे, त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स हा कायमस्वरूपी 0 असणार आहे. कायमस्वरूपी 0 असणार आहे. का,
कारण की त्याला चारही बाजूने कोणतरी ओढतंय आणि त्या ओढण्याला दुसरा कोणतरी अपोज करणारा फोर्स आहे. समजते? डाऊट क्लिअर झाला का? काय अडचण नाही का? चला, तुम्ही म्हणलं की विद्यार्थी म्हणता सर एज घेतलाय का? अजून एक मॉलिक्यूल होतो डी नावाचा, सांगा डी कुठे आहे? डी हा परत स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स ह्याला चिकटला, म्हणजे डी सुद्धा कुठे आहे? डी सुद्धा पूर्णपणे पाण्याच्या आतमध्ये आहे. ए बी सी एखाद्या लिक्विड मधल्या सर्व मॉलिक्यूल हे फक्त 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होऊ शकतील. एक तर ए मध्ये की जो पूर्णपणे आत आहे, दुसरा सी सारखा की जो सरफेस वरती आहे, आणि तिसरा बी सारखा की ज्यात जो आतमध्ये आहे, ज्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आतमध्ये आहे आणि थोडा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स लिक्विडच्या बाहेर आहे. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीनं ए जो आहे त्या ए वरती ऍक्ट होणारे सर्व फोर्स हे एकमेकाला कॅन्सल होतील, म्हणून नेट फोर्स ऍक्टिंग ऑन ए इज 0. समजते? ठीक आहे. बीचं काय आहे बघा. बीचं एज आणि डी सारखं झालं, डी पुसतो आता, कन्फ्युजन नको, हे सगळं लिक्विड आतमध्ये. सीचं काय होते किंवा बीचं? बी वरती बघा, हो का, बघा रेड पेन दाखवतो वाटलं. चला, हो का, इकडे ओढणारा फोर्स आणि इकडे ओढणारा फोर्स, म्हणजे ह्या शेजारी इथं कोण आहे? दुसरा मॉलिक्यूल आहे लिक्विडचा. हा लिक्विडचा मॉलिक्यूल करेल, ह्याला इकडे ओढेल, इकडचा काय करेल? लेफ्टचा ह्या मॉलिक्यूल इकडे ओढेल. मॅग्निट्यूड सारखी एकमेकाला काय करतील? कॅन्सल करतील. समजते? आता डाऊनवर्डचा फोर्स असा आहे आणि अपवर्डचा फोर्स असा आहे. थोडीशी डायग्राम मोठी काढू का? मग चला मोठी काढू डायग्राम. आता काही गरज नाही त्यांची. इकडचा फोर्स ह्या फोर्सला कॅन्सल करतो. बरोबर? बीचा अभ्यास करतो आपण. डाऊनवर्डचा फोर्स त्याला अपवर्डला कोणतरी आहे, त्याला अपवर्डला कोणतरी, पण ह्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा एअर मध्ये. एअरची डेन्सिटी काय? एअर डेन्सिटी खूप कमी असते, म्हणून एअरने अप्लाय केलेला कुठला फोर्स रे मित्रांनो? एअर कुठला फोर्स अप्लाय करेल? ऍडेसिव्ह का कोहेसिव्ह? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 डिफरंट सबस्टन्सेस. इथं वॉटर आहे, इथं एअर आहे. इथं कोण आहे? वॉटर, आणि इथं कोण आहे? एअर. म्हणजे हा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, इथं कुठला फोर्स असणार? ऍडेसिव्ह का कोहेसिव्ह? ऍडेसिव्ह. इथं कुठला फोर्स असणार? ऍडेसिव्ह. बरोबर? मग लक्षात ठेवा मित्रांनो की हा जो बी पार्टिकल आहे, बी पार्टिकल वरती डाऊनवर्ड होणारा फोर्स आणि वरचा फोर्स हा पर्यायाने काय असणार आहे? कमी असणार आहे, कारण बीच्या वर कोण आहे? छोटसच लिक्विड आहे. बरोबर? मग मॅग्निट्यूड वेक्टरच्या भाषेत सांगायचं झालं तर मी काय करतो? छोटासा ॲरो काढतो. आलं लक्षात? ठीक आहे. मग मला सांगा, इकडचे दोन फोर्स काय झाले? एकमेकाला कॅन्सल झाले. ह्या डाऊनवर्ड फोर्सला अपवर्ड फोर्स आहे, पण मॅग्निट्यूड कुणाच जास्त आहे? मॅग्निट्यूड ह्याची जास्त आहे. बरोबर? मी येतो उभा आहे, मला इकडे एक पैलवान ओढतोय, मला इकडे एक पैलवान ओढतोय. इकडे ओढणारा पैलवान जास्त फोर्स अप्लाय करतो, मी जाणार कुठं? मी इकडे जाणार. बरोबर का? इकडच्याने जास्त फोर्स अप्लाय केला, मी इकडे जाणार. बरोबर का? जो मला जास्त फोर्स अप्लाय करून ओढणार, मी त्याच्या बाजूला सरकणार. हे साधं लॉजिक आहे. बरोबर? मग मला सांगा, बी वरती जर डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स मॅक्झिमम असेल तर बी जाणार कुठं? किंवा बी ओढला कुठं जाणार? बी ओढला जाणार खाली. बरोबर का? म्हणजे बी किंवा बी सारखे जे काही पार्टिकल आहेत ह्या रेंज मधले, त्याच्यावरती डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होतो. डाऊट क्लिअर झाला? व्हेरी गुड, डाऊट क्लिअर झाला. आता सी मध्ये सांगा, जे बीच आहे तेच सीच आहे, म्हणजे इथं इकडचा फोर्स ह्याला कॅन्सल झाला, परंतु डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स हा ओव्हरकम करतो अपवर्डच्या फोर्सला. अपवर्डचा कोण आहे? ऍडेसिव्ह आहे. ऍडेसिव्ह फोर्स हा फिबल आहे, ऍडेसिव्ह फोर्स हा निग्लिजिबल आहे, तो अशक्त आहे, कारण की वर कोण आहे? एअर आहे. एअरचे पार्टिकलच मुळात एकमेकांपासून लांब 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 असतात, मग ते किती फोर्स अप्लाय करणार? ते खूप निग्लिजिबल फोर्स करतात. मग हा जो सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे, तो सरफेसवरच्या मॉलिक्यूलवरती नेट डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होत असतो. नेट डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होत असतो. बरोबर? आणि हिथंच खरी गंमत आहे, हिथंच सुरुवात झाली, ती म्हणजे सरफेस टेन्शनची. आलं सगळ्यांच्या? मग मला सांगा पहिल्यांदा, ही सरफेस टेन्शनची मॉलिक्युलर थिअरी समजली का? बेसिक समजलं का याचं? समज नसेल तर कमेंट करा. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. परत सांगू? काय गरज? मला वाटते काही गरज नाही, पण चला मी आता बोललोय तर बोललो. ए वरती चारही बाजूने फोर्स ऍक्ट झाले, कोणाला तरी कोणी कॅन्सल करतं, विषय संपला. ए वरती नेट फोर्स 0 आहे. नेट फोर्स 0 असल्यामुळे तो खालीच थांबला. बरोबर? तो खाली पण थांबत नाही,
नंतर चर्चा सांगतो. ए नेट फोर्स 0. परत बी वरती डाऊनवर्ड फोर्स आहे, अपवर्ड फोर्स आहे, पण तो डाऊनवर्डच्या तुलनेत खूप कमी आहे. ओव्हरकम कोणी केलं? डाऊनवर्डनं कमी केलं, म्हणून बी वरती डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स लागला. सी वरती पूर्णपणे डाऊनवर्डचा, कारण की संपूर्णपणे निम्मा स्क्वेअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे आहे? निम्मा स्क्वेअर ऑफ इन्फ्लुएन्स वर आहे, बरोबर, आणि निम्मा खाली आहे. मग हा ओव्हरकम करतो आणि ह्याच्यावर सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स लागलेला आहे. लक्षात. मग ही जी काही आता इथं विषयाला सांगूया, ही जी काही फिल्म असते ह्या हाफ मॉलिक्युलर रेंजची, ह्या फिल्मला सरफेस फिल्म असं म्हणायचं. समजा इथं टेक्स्ट बुक प्रमाणे जर एक्स वाय असेल आणि एक्स डॅश वाय डॅश असेल, तर ही जे एक्स एक्स डॅश किंवा वाय वाय डॅश हे जे डिस्टन्स असतं, ह्या डिस्टन्सला सरफेस फिल्म असं म्हणायचं. मे बी डेफिनेशन आस्क्ड इन एक्झाम, व्हॉट इज सरफेस फिल्म, देन यू शुड राईट इट इज द डिस्टन्स ऑफ हाफ रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. जे काही अर्ध डिस्टन्स आहे किंवा हाफ मॉलिक्युलर रेंज म्हणण्यापेक्षा असं म्हणू आपण तुला, इट इज द रेडियस ऑफ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, एवढं म्हणलं तरी चालेल. मला सगळ्यांच्या बेसिक समजलं. चला आता आपण मेन सरफेस टेन्शनकडे जाऊया. सरफेस टेन्शन व्हिज्युअलाइज करा. फिजिक्स व्हिज्युअलाइज करण्याचं आहे. फिजिक्स हे काही वाचून समजणारं शास्त्र नाही, मनामध्ये त्याची प्रतिमा उमटली पाहिजे, इमेज उमटली पाहिजे. सरफेस चला तर मग सरफेस टेन्शन इन डिटेल मध्ये अभ्यासूया. सरफेस टेन्शन मुळात ही एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ऑफ लिक्विड or fluid to minimize surface area. म्हणजे प्रत्येक लिक्विडला असं वाटत असतं की त्याचा जो सरफेस एरिया आहे, तो सरफेस एरिया हा कमीत कमी असावा. सायंटिफिक डेफिनेशन काय आहे मी जरा वेळ चर्चा करू आहोत. मग तुम्ही असा विचार केलाय का की आभाळातून जे पाणी खाली पडतं, ड्रॉप खाली पडतात, ते वॉटर ड्रॉपलेट गोलच का असतात? का गोल असतात बरं? समजा माझ्याकडे कसं ही वॉटर आहे समजा, किंवा एक प्रकारचा व्हॉल्यूम आहे, आणि अशा पद्धतीने फडक आहे, ह्याचा सरफेस एरिया एवढा आहे, त्याला कमी करायचं. चला मी कमी करतो. त्याच्या घड्या घातल्या, बघा सरफेस एरिया कमी झाला. मग सरफेस एरिया कमी झाल्यानंतर तुम्हाला वाटेल हा कमीत कमी सरफेस एरिया, अजून एक गोंधळ करतो, तर नाही. जेव्हा मी ह्याचा गोल करतो, स्पियर करतो, तेव्हा ह्याचा सरफेस एरिया सगळ्यात लिस्ट असतो, कमी असतो. म्हणून वॉटर ड्रॉपलेट हे आकारानं गोल असतात, कारण की गोल आकार म्हणजे मिनिमम एरिया. ही लिक्विडची प्रॉपर्टी आहे की मिनिमम एरिया मिळवावा. म्हणून ड्रॉपलेट काय करतात की आपल्या आपण एरिया कमी करण्यासाठी गोलाकार पद्धतीनं समाविष्ट होतात, गोलाकार आकार तयार करतात. हे त्याच्यामुळेच कारण आहे. ड्रॉपलेट गोल का असतात? कारण की लिक्विडला वाटत असतं की सरफेस एरिया काय करायचं, कमी करायचं. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. मग आता हा जो सरफेस एरिया कमी करायचा आहे, तर त्यासाठी काय करतात? समजा माझ्याकडे एक वेसल आहे आणि ह्या वेसलमध्ये, ह्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने लिक्विड फिलअप केलं, अशा पद्धतीने लिक्विड इथं फिलअप केलं. ह्याचा टॉपचा सरफेस असा असेल, टॉप व्ह्यू असा असेल समजा. तर मी काय करतो, मी ह्याच्यावरती एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतो. इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, ही इमॅजिनरी लाईन आहे, काल्पनिक रेषा ड्रॉ केली. आता ह्या रेषेच्या इकडचे मॉलिक्यूल आणि इकडचे मॉलिक्यूल, हे दोन मॉलिक्यूल एकमेकाला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. स्वतःकडे का ओढतात? कारण की जर जवळजवळ आले तर एरिया काय होईल, एरिया हा कमी होईल. म्हणून वॉटरच्या सरफेसवरचे जे मॉलिक्यूल असतात, ते मॉलिक्यूल एकमेकाला स्वतःकडे ओढतात, ते पुल करतात एकमेकाला, जेणेकरून एरिया काय झाला पाहिजे, एरिया हा कमी झाला पाहिजे. बरोबर. मग ह्या इमॅजिनरी लाईनवरती जो काही फोर्स ऍक्ट झाला, त्या फोर्सला सरफेस टेन्शन असं म्हणायचं. सरफेस टेन्शनची डेफिनेशन काय परत मी सांगणारच आहे. बघा सरफेस टेन्शन, व्हॉट इज सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन is
फोर्स पर युनिट लेंथ किंवा असं म्हणता येईल आपल्याला सरफेस टेन्शन इज टँजेन्शियल फोर्स. तो सरफेसच्या अलॉंग आहे म्हणून टँजेन्शियल शब्द महत्वाचा आहे. सरफेस टेन्शन इज टँजेन्शियल फोर्स पर युनिट इमॅजिनरी लेंथ ड्रॉन विच इज इमॅजिनरी. समजते. म्हणजे असं म्हणता येईल इथं आपल्याला की सरफेस टेन्शन हा एक प्रकारचा फोर्स आहे, तो टँजेन्शियल फोर्स आहे. सरफेस टेन्शन इज टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. आणि मित्रांनो लेंथ कशी आहे? लेंथ ही इमॅजिनरी लेंथ आहे. म्हणजे मी काय सांगितलं की जर तुम्ही एक इमॅजिनरी रेषा ओढली तर त्या रेषेच्या शेजारचे मॉलिक्यूल हे मॉलिक्यूल एकमेकाला जवळ ओढण्याचा प्रयत्न करतील. कारण का? जवळ ओढल्यामुळे त्यांना काय करायचं आहे? त्यांना स्वतःचा सरफेसचा एरिया कमी करायचा आहे. आणि हे जो फोर्स आहे दॅट इज सरफेस टेन्शन और फोर्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज ए सरफेस टेन्शन. किती सोपं आहे बघा बघू. मग काय करणार? सरफेसवरचे मॉलिक्युल्स एकमेकाला जवळ ओढण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून आकार एरिया कमी व्हावा. आणि तो जो फोर्स आहे तो फोर्स पर युनिट लेंथ म्हणजेच काय? सरफेस टेन्शन. किती सोपं आहे बघा बघू. का सरफेस टेन्शन महत्वाचं आहे? सरफेस टेन्शन महत्वाचं आहे कारण की सरफेस टेन्शन हा त्या लिक्विडला शेप देण्याचं काम करतोय. समजतंय. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर इट इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड टू मिनिमाइज द सरफेस एरिया. जेवढा सरफेस एरिया कमी असेल तेवढं त्या लिक्विडला चांगलं वाटतं. लिक्विड तीच प्रॉपर्टी अचीव करण्याचा प्रयत्न करतो की मिनिमाइज सरफेस एरिया. आलं लक्षात? ठीक आहे. तशा पद्धतीनं सरफेस टेन्शन इज द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. चला मग हे जाता युनिट डायमेन्शन अभ्यासूया. व्हॉट इज द युनिट ऑफ सरफेस टेन्शन? फॉर्म्युला T इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. युनिट न्यूटन पर मीटर. डायमेन्शन काय असेल? डायमेन्शन फोर्स डायमेन्शन L1 M1 T-2. लेंथ डायमेन्शन L1 M0 T0. L निघून जाईल, राहतं काय मग? therefore L0 M1 T-2 is the dimension of surface tension. बरोबर? ठीक आहे. आता एक क्वेश्चन तुम्हाला विचारला इथं टेक्स्ट बुक मध्ये. शो दॅट युनिट ऑफ सरफेस टेन्शन इज जूल पर मीटर स्क्वेअर. त्यांनी आपल्याला सरफेस टेन्शनचे युनिट हे जूल पर मीटर स्क्वेअर आहे का हे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. मग कसं येतं इथं? तर बघा इथं वर्कडन म्हणजे काय असतं मित्रांनो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे काय असणार? वर्कडन अपॉन डिस्प्लेसमेंट. बरोबर. मग आता सरफेस टेन्शन म्हणजे काय? फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स काय मिळाला? वर्कडन अपॉन एक्स. वर्कडन अपॉन एक्स डिवाइडेड बाय एल. बरोबर. मग आता युनिट काय आलं? वर्कडनचं युनिट जूल. एक्स म्हणजे डिस्टन्स आहे मीटर आणि लेंथ म्हणजे सुद्धा मीटर आहे. युनिट काय येणार आहे? जूल पर मीटर स्क्वेअर. सो दिस इज द अनादर युनिट ऑफ सरफेस टेन्शन. समजते? एकच युनिट आपल्याला वेगवेगळ्या परिभाषेमध्ये म्हणता येते. आलं लक्षात? ठीक आहे. आता सरफेस एनर्जी हे एक अतिशय इंटरेस्टिंग आर्टिकल आता आपण चर्चा करू. व्हॉट इज सरफेस एनर्जी? खूप सोपं आहे, तुमच्या लक्षात येईल. सरफेस एनर्जी हे विसरायचं नाही. सरफेस टेन्शन म्हणजे काय? सरफेस टेन्शन म्हणजे त्या लिक्विडला सरफेसवरचा एरिया कमी करायचा आहे. एरिया कमी करण्यासाठी दोन मॉलिक्यूल एकमेकावरती फोर्स लावतील. तोच फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे सरफेस एरिया. बरोबर. चला सरफेस एनर्जी समजून घेण्यासाठी मी परत मॉलिक्युलर थेअरीची डायग्राम काढतोय अशी. हा पार्टिकल इथं आहे बी, हा पार्टिकल इथं आहे सी आणि हा पार्टिकल इथं आहे ए. बरोबर. ए वरती चारही बाजूने फोर्स अप्लाय झालाय म्हणून ए वरचा नेट डाऊनवर्ड फोर्स किती आहे? एफ नेट हा 0 आहे. कुणावरती? ए वरती. बरोबर. आणि बी आणि सी ची काय परिस्थिती आहे? आपण चर्चा केल्या की इथला फोर्स अशा पद्धतीनं
दोन्हीही बाजूवरती म्हणजे बी आणि सी मॉलिक्यूल वरती डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स ओव्हरकम करतो अपवर्ड पेक्षा. म्हणजे बी आणि सी ला डाऊनवर्ड फोर्स आहे. हे आपण मॉलिक्युलर थेअरीमध्ये अभ्यासलंय आणि आपण तिथं थांबलो होतो. बरोबर का? आणि आता हे आपण परत एकदा रिवाइज करू. मग ए कुठे आहे? ए पूर्णपणे लिक्विड मध्ये. मला वाटतं की सरफेस फिल्म सोडली तर सरफेस फिल्म सोडल्यानंतर सर्व मॉलिक्युलच्या बाबतीत जे ए च्या बाबतीत घडतं ते सर्व मॉलिक्युलच्या बाबतीत घडतं. बरोबर? म्हणजे ए सारखे जे असंख्य मॉलिक्युल आहेत त्याच्यावरती नेट डाऊनवर्ड फोर्स 0 असणार आहे. म्हणजे ते हलणार नाहीत. बरोबर? तात्पुरतं लक्षात ठेवा की हलणार नाही. परत बी वरती कुठला फोर्स आहे? सी वरती कुठला फोर्स आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे. मित्रांनो, जर मला इकडे कोणतरी ओढत असेल तर मी कुठे जायला पाहिजे? ह्या बाजूला जायला पाहिजे. मग तुम्हाला शंका वाटते का इथं की जर बी आणि सी वरती जर डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स असेल तर हे खाली आली पाहिजेत का नाही? आले पाहिजेत का नाही? 100% आले पाहिजेत. बरोबर? मग गंमत काय होते मी तुम्हाला सांगतो. इथं फ्लुइडची एक प्रॉपर्टी ते म्हणजे फ्लुइड हे स्टेबल नाही. बरोबर का? म्हणजे फ्लुइड मध्ये कायमस्वरूपी टर्ब्युलन्स फ्लो असतो. आयडियल फ्लोच्या विरुद्ध प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला सांगतोय. परंतु समजण्यासाठी म्हणा की फ्लुइड हे स्टेबल नाही, लिक्विड हे स्टेबल नाही. म्हणजे ह्याच्यामधले जे मॉलिक्यूल आहेत त्या मॉलिक्यूलला वाटत असतं की आपण कायम वर जावं. स्टेबल नसल्यामुळं ते मॉलिक्यूल हलतायत, जागा सोडतायत. बरोबर का मित्रांनो? पण गंमत काय झाली? गंमत अशी झाली, बी आणि सी ला कोणतरी खाली ओढतंय आणि ए मात्र तिथंच आहे. बरोबर? आणि इथं एक गोष्ट महत्वाची म्हणजे इथं कोण आहे? इथं असंख्य मॉलिक्युल्स आहेत आणि सरफेस टेन्शन काय करतं? सरफेस टेन्शन ह्याचा एरिया कमी करायसाठी काय करणार? ह्या दोन मॉलिक्युलला जवळ ओढण्याचा प्रयत्न करते. 3 गोष्टी समजल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, सरफेस मॉलिक्युल एकमेकाला जवळ ओढतायत. दुसरी गोष्ट, बी आणि सी सारखे मॉलिक्युल खालच्या बाजूने ओढायला लागलेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ए हा तिथंच आहे पण ए ला वाटते की वर जावं कारण स्टेबल नेचर आहे, नॉन स्टेबल नेचर आहे. समजते काय म्हणतो मी ते? चला समजून घ्या, व्हिज्युअलाइज करा. पहिल्यापासून सांगतो आता मी. आता हे जे ए चे मॉलिक्यूल असतात, ए चे मॉलिक्यूल वरती नेट डाऊन किंवा नेट फोर्स 0 असला तो तिथंच थांबायला पाहिजे. परंतु काय होतं की हे सरफेस टेन्शनचे मॉलिक्यूल, सरफेस टेन्शनमुळं सरफेसवरचे मॉलिक्यूल जवळ येतात. पहिली गोष्ट, हे बी आणि सी मॉलिक्यूल डाऊनवर्ड डायरेक्शनला असतात म्हणून ते खाली येतात. बरोबर? आता ही जागा कोणीतरी भरून काढली पाहिजे. मग ती जागा कोण भरून काढतं? बी आणि सी खाली आल्यामुळं ती जी जागा भरून काढायची काम करतो तो ए सारखे मॉलिक्यूल भरून काढतात. तुम्ही म्हणा की सर काय सांगायला लागले तुम्ही? एका बाजूला म्हणताय तुम्ही एकाच जागेवर बसतोय, आता तो म्हणतोय की बी आणि सी खाली आलाय, आता ए वर जाणार. सांगतो, सगळं सांगतो. पहिल्यांदा हे समजलं का? ए नेट फोर्स 0, बी आणि सी वर नेट फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनचा आहे. बरोबर का? पण फ्लुइड कसं आहे? फ्लुइड हे स्टेबल नाही म्हणजे सर्व मॉलिक्यूल आतल्या आत फिरणार आहेत. मग इथं काय होतं, जेव्हा बी आणि सी मॉलिक्यूल खाली येतात, खाली काय येतात? 2 कारण. पहिलं कारण ह्याच्यावरती डाऊनवर्ड फोर्स आहे आणि दुसरं कारण सरफेस टेन्शन मॉलिक्यूलला जवळ आणते. आणि ती जी जागा भरून काढायची आहे ती कोण भरून काढणार? मग ए भरून काढणार. बरोबर? ए वरती नेट डाऊनवर्ड फोर्स 0 आहे. मग एच जेव्हा विस्थापन झालं, एच जेव्हा डिस्प्लेसमेंट झालं, ह्याचा अर्थ असा झाला की ए वरती काहीतरी वर्कडन लागलं असावं. ए वरती कुठून तरी वर्कडन लागलं असणार आहे, त्याच्याशिवाय त्याचं डिस्प्लेसमेंट होणार नाही. मग ए वरती हे वर्कडन लागतं, ए वर जातो आणि बी आणि सी खाली येतात. बरोबर का? आणि ही प्रोसेस कायमस्वरूपी चालू असते. म्हणजे ए वर जाणार, बी आणि सी खाली येणार, परत बी आणि सी वर जाणार, ए खाली येणार. आणि हा मॉलिक्यूल वर का जातो? नेट फोर्स 0 असून सुद्धा त्याच्यावरती वर्कडन लागतं आणि ते वर्कडन प्रोव्हाइड करण्याचं काम हे कोण करत असतं? तर पोटेन्शियल एनर्जी करत असते. कोण करत असतं? पोटेन्शियल एनर्जी करत असते. बरोबर का? आणि ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती परत
सरफेस एनर्जीच्या फॉर्ममध्ये सेव्ह होत असते. बरोबर का? सरफेस एनर्जी ही जास्तीची एनर्जी आहे त्या पार्टिकलला मिळालेली की जेणेकरून त्यानं ते वरकडण केलं आणि वरकडण केल्यामुळं हे पार्टिकल वर निघून गेले, वर सरकले. समजतंय? लक्षात ठेवायची गोष्ट, बी आणि सी डाऊनवर्ड खालच्या बाजूला ओढले जात आहेत. खाली येणार, बी वर जाणार, ए वर जाणार. ए का वर जाणार? कारण की त्याच्यावरती वरकडण लागू झाले आणि ते वरकडण असतं पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते किंवा पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच ही सरफेस एनर्जी. आला सगळ्यांच्या? तशा पद्धतीनं हे फिजिक्स आपल्याला समजलं पाहिजे. तुम्ही एका ग्लासकडे बघायला लागलाय, काचेचा ग्लास आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. दिसताना पाणी शांत दिसेल, परंतु त्या पाण्यामध्ये अगदी हीच प्रक्रिया चालू असते, ते स्टेबल नसतं. बरोबर का? मुलं मला बरेच वेळा विचारतात की सर, जर हा ए मॉलिक्यूल किंवा ए सारखे 95% मॉलिक्यूल 95% आहे, ए सारखे 95% मॉलिक्यूल जर पूर्णपणे त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आतमध्ये असेल, त्याच्या भोवताली जर ऍक्ट होणारा इक्वल अपोजिट फोर्स असेल, नेट फोर्स 0 असेल, तर तो जागा कसा काय सोडेल? मग त्याच्या मागचं कारण एक असं आहे की तो जागा सोडतो कारण की त्याच्यावरती बाहेरून कुठून तरी वरकडण लागते आणि ते वरकडण म्हणजेच ही सरफेस एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी. समजते? सरफेस टेन्शन समजून घ्या. सरफेस टेन्शनचं एक काम आहे एरिया मिनिमाइज करायचा. बरोबर? तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. हो का? मी इथं उभा आहे, बरोबर? मी इथं उभा आहे आणि माझा मित्र इथं उभा आहे. डायग्राम काढून टाकू. चला, समजा मी इथं उभा आहे, बरोबर, आणि माझा मित्र इथं उभा आहे. आमचा सरफेस एरिया अचीव केलेला दोघांनी किती जास्त आहे, बरोबर? मग आता जर हा सरफेस एरिया कमी करायचा असेल तर काय केलं पाहिजे? एक तर मी इकडे गेलं पाहिजे किंवा ह्यानं इकडे आलं पाहिजे. मग समजा आम्ही दोघं पण इकडे आलो, आम्ही किती सरफेस एरिया कव्हर केला? आता आम्ही एवढा सरफेस एरिया कव्हर केला, बरोबर? म्हणजे आमच्या दोघांच्या वरती फोर्स अप्लाय झाल्यानंतर हा एवढा तुकडा काय झाला? एवढा तुकडा कमी झाला. ह्याचा अर्थ सरफेस एरिया कमी झाला. मित्रांनो, मॉलिक्यूलच्या बाबतीत हेच होते. हे जे सरफेसवरचे मॉलिक्यूल आहेत, हे सरफेसवरचे मॉलिक्यूल दे आर ट्राय टू पुल इच अदर. इन दिस प्रोसेस द सरफेस एरिया मिनिमाइजेस. ह्या प्रक्रियेमध्ये सरफेस एरिया मिनिमाइज होत असतो आणि हा जो फोर्स आहे तो पर युनिट लेंथ म्हणजेच सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन समजतंय? आणि ही एनर्जी कशी मिळाली? तर मी आता सगळ्या पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी मी अतिशय बारकाईनं इन डिटेल सांगितल्या. समजतंय? अडचण असेल तर लगेच कमेंट करा, समजलं असेल तर लगेच कमेंट करा. समजतंय? ठीक आहे. चला, आता इथं पुढचं आर्टिकल आहे ते म्हणजे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी ह्या दोघांच्या मधलं रिलेशन काय? कारण दोघांचाही संबंध डायरेक्ट सरफेसशीच आलेला आहे. दोघांच्या मध्ये रिलेशन आहे का? तर दोघांच्या मध्ये एक रिलेशन आहे. ते रिलेशन आपण आता प्रूव्ह करू. आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. दोघांच्या मधलं रिलेशन मला फाइंड आउट करायचं. काय रिलेशन दोघांचं? एनर्जी काय? एक प्रकारचं वर्कडन आहे. सरफेस टेन्शन काय? एक प्रकारचा फोर्स आहे, बरोबर? ह्याला नाव देऊया टी. सरफेस एनर्जीला काय सिंबल नाही, परंतु आपण ॲज युजल सिंबल एनर्जी यू घेऊया. ठीक आहे? काय चालेल, यू घेऊया का डब्ल्यू घ्या, काही घ्या तुमच्याने, काही करू. डब्ल्यू वर्कडन का? वर्कडन आणि एनर्जीमध्ये काय रिलेशन आहे? वर्कडन आणि एनर्जीमध्ये काय रिलेशन आहे? 11वी मध्ये अभ्यासले आपण. वर्कडन इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. जिथं लिहितो मी, वर्कडन इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. समजा माझ्या काही अडचणींमुळं मला जर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी जर काढता येत नसतील, काही अडचणीमुळं जर मला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काढता येत नसतील, तर मी वर्कडन काढतो आणि वर्कडनलाच काय म्हणतो? वर्कडन इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. आपल्याला समजलं पाहिजे. आलं सगळ्यांच्या?
पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी काय काढता येत नाही. आपल्याला सिलेबसमध्ये भरपूर वेळा हे अभ्यासणार आहे. आता काही मी सांगत नाही, वेळ आपल्याला तेवढा नाही. पण जिथं माझ्या लिमिटेशन्समुळं पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी मला काढता आली नाही, तिथं मी वर्कडन काढणार आणि वर्कडनलाच काय म्हणणार बिंदास्त, वर्कडन इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. संपला विषय. आला लक्षात? ठीक आहे. चला दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे ते आपण अभ्यासूया. मी काय करतो, मी टेक्स्टबुक प्रमाणे जाऊ आपण. मी एक फ्रेम घेतली, अशी एक फ्रेम घेतली, त्याला नाव देऊ आपण PQRS. अशी PQRS नावाची एक वायरची फ्रेम घेतली आणि हा जो RQ नावाचा जो त्याचा आर्म आहे, त्याची बाजू आहे, ती काय होऊ शकते, ती स्लाइड होऊ शकते, ती पाठीमागं पुढे सरकू शकते. अशा पद्धतीने मी त्याची यंत्रणा राबवली. तिथं त्याला फिट केलं. फिट केलं म्हणजे काय, त्याला असं करणार की मी जर मागं ओढलं तर मागं जाऊ शकेल, पुढं ओढलं तर पुढं पण जाऊ शकेल. समजते? आता हे जी फिल्म आहे अशा पद्धतीने मी पकडलं आणि हे सगळे PQRS नावाची फ्रेम घेतली आणि मी हे एखाद्या सोप सोल्युशन मध्ये बुडवली किंवा ग्लिसरीनच्या पाण्यामध्ये मी ती बुडवली. सोप सोल्युशन मध्ये बुडवली, बरोबर, साबणाच्या पाण्यामध्ये मी बुडवली. जेव्हा मी ही बाहेर काढणार, फ्रेम बाहेर काढणार, तेव्हा ह्याच्यावरती एक प्रकारची फिल्म तयार होईल. फिल्म तयार होईल. केलं ना आपण सगळ्यांनी लहानपणी. साबण घेतला, साबण हातामध्ये गुंडाळला, फुकलं, फुगा तयार होतो, एक फिल्म तयार होते, बरोबर का. हातामध्ये घेतलं, ग्लिसरीन घेतलं किंवा ते जत्रेमध्ये भेटतं बघा, टाकायचं आतमध्ये लिक्विड, फुकायचं, बुडबुडे बाहेर पडतात, फिल्म बाहेर पडते, बरोबर. त्या पद्धतीनं अशी SRPQ नावाची फ्रेम घेतली, ती पाण्यामध्ये बुडवली, बाहेर काढली, एक प्रकारची फिल्म तयार होती. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. चला मग ही लेंथ किती आहे, ही लेंथ x आहे असं अज्युम करा. ही लेंथ किती आहे, ही लेंथ L आहे असं अज्युम करा. टँजेन्शियल लेंथ कायम L घ्यायची, आपण मग अशा अभ्यासले. ठीक आहे. चला आता मी काय करतो, मी ह्या RQ नावाच्या आर्म वरती मी फोर्स अप्लाय करतो. मी लावलेल्या फोर्समुळं ती फ्रेम काय होईल किंवा ती बाजू काय होईल, आर्म काय होईल, आर्म असा पाठीमागे सरकेल, साईड ही काय होईल, पाठीमागे सरकेल, बरोबर. म्हणजे आता मी लावलेल्या फोर्समुळं काय झालं तर ही बाजू पाठीमागे सरकली आणि नवीन बाजूला मी R' Q' असं नाव संबोधतो, बरोबर का. हे किती ना सरकलं, जर ही लेंथ x असेल तर ह्याला आपण डेल्टा x किंवा dx म्हणूया, डेल्टा x किंवा त्याला dx म्हणूया. समजतंय? चला, D स्टँड्स फॉर स्मॉल. स्मॉल अंतरानं ते मागं सरकलं त्याच्यामुळे त्याला dx असं नाव दिलं. आलं सगळ्यांच्या? ठीक. चला, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला नंबर 1 काय, सरफेस टेन्शन फोर्स पर युनिट लेंथ. डाऊट? नो डाऊट. नेक्स्ट नंबर 2 मला एनर्जी काढायची आहे. मग अशीच मी सांगितलं पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काढणं शक्य नाही, तर मग काय करा, वर्कडन काढा. वर्कडनचा फॉर्म्युला काय आहे, वर्कडन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. होणारा झालेला बदल कसा आहे लेंथ मधला, स्मॉल आहे, मग वर्कडन कसं असणार आहे, स्मॉलच असणार. देअरफॉर DW, D स्टँड्स फॉर स्मॉल, स्मॉल डिस्प्लेसमेंट, स्मॉल वर्कडन. DW फोर्स काय आहे, F आहे, बरोबर का. डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे 2L असं म्हणू आपण, तर 2L. का, हे 2 मधनच कुठून आलं, डिस्प्लेसमेंट किती आहे का, 2L म्हणण्यापेक्षा इथं आपण फोर्स F म्हणू आणि डिस्प्लेसमेंट किती आहे मित्रांनो, डिस्प्लेसमेंट हे dx झालं ना, डिस्प्लेसमेंट किती आहे, dx आहे, पण इथं ट्वाइस dx घ्यायचं. का 2 घेतलं, कारण की जेव्हा तुम्ही ही फ्रेम अशी घेणार, त्या फ्रेमला 2 फिल्म झाल्या तयार, पुढची एक फिल्म, पाठीमागची एक फिल्म, बरोबर. पेला घेतला, ग्लास घेतला, ग्लास मध्ये पाणी ठेवले, किती फिल्म आहेत, 2 का 1, एकच वरची, बरोबर. फिल्म घेतली, बघितली फिल्म कशी आहे, पुढे एक फिल्म आहे, पुढे एक सरफेस आहे, पाठीमागे एक सरफेस आहे. मी फिल्म म्हणतोय म्हणजे सरफेस घ्या. समजा ग्लास घेतला, ग्लास मध्ये फिलअप केलं लिक्विड, वॉटर फिलअप केलं, किती सरफेस आहे त्याला, एक सरफेस आहे, एकच, बरोबर का. पण ह्या फिल्मला किती सरफेस आहेत, पुढून बघितलं तर एक फिल्म,
पाठीमागून बघितलं तर दुसरी फिल्म. म्हणजे याला किती फिल्म आहेत? 2 फिल्म आहेत. म्हणून काय पकडलं पाहिजे? 2 इथं पकडलं पाहिजे. सीईटीला अतिशय महत्वाचं, फिल्म असेल तर 2 घ्या. बबलला किती आहेत रे फिल्म? बबलला किती आहेत? बबलला एकच आहे, ते म्हणजे बाहेरच, आत जाऊन आपण बघू शकणार नाही. जे आपण बघू शकतो त्याला सरफेस फिल्म म्हणा. साधं सरळ समजण्याची भाषा. समजतंय? ठीक आहे. तर ह्याला 2 फिल्म आहेत, पुढची एक आणि पाठीमागची. म्हणून तर 2dx आपण अज्युम केली किंवा 2dx हे पकडले. वास्तविक इथं मायनस साइन असणार आहे, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्यांची डायरेक्शन अपोजिट आहे. परंतु आपल्या टेक्स्टबुक मध्ये काय ते घेतलेलं नाही, मी सुद्धा काय घेत नाही, विनाकारण कन्फ्युजन नको. परंतु इथं काय पाहिजे? मायनस साइन असतं. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय विरुद्ध बाजूचे असतं. लक्षात? ठीक आहे. मग सरफेस टेन्शन T इज इक्वल टू फोर्स किती घेतला इथं? dw इज इक्वल टू फोर्स किती आहे मित्रांनो? ह्याच्याप्रमाणे इक्वेशन 1 मध्ये T इज इक्वल F/L. F किती आला? T इंटू L मला मिळणार, T इंटू L मिळेल. चला मग F किती आहे? T इंटू L, 2 इंटू dx. समजलं कसं आलं ते? जरा मी फास्ट सांगतोय. F इज इक्वल सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ, क्रॉस मल्टिप्लाय केलं फोर्स काय मिळतं? T इंटू L मिळणार. हे इक्वेशन मला इथं ठेवायचं आहे, मग मी ठेवलं ते बरोबर. आता रिअरेंज करतो. dw इज इक्वल टू T, त्यानंतर 2 L dx. आलं लक्षात? ठीक आहे. चला आता ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये L काय आहे? तर ही लेंथ आहे, L ही लेंथ आहे बरोबर का. आणि L इंटू dx काय असणार आहे मित्रांनो? L इंटू dx काय? लेंथ आणि dx दोन लेंथचा गुणाकार काय असतो? एरिया असतो. देअरफॉर किंवा सिन्स म्हणा, सिन्स 2L dx. आता हे 2 घालून टाकू, ते काय असणार आहे? एरिया असणार आहे. डिस्प्लेसमेंट स्मॉल, मग एरिया सुद्धा स्मॉलच. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया, ह्याला 3 म्हणू आणि ह्याला 4 म्हणू. बरोबर का? ठीक आहे. आणि 4 जर मी इक्वेशन किंवा ह्याला इक्वेशन 4 म्हणूया, ह्याला इक्वेशन 5 म्हणू. समजते मी काय म्हणतो ते? चला पटकीने पहिला पण सांगतो. सर फ्लेम आहे, ती एक सरफेस फिल्म आहे. सरफेस फिल्म घेतली, वॉटरमध्ये किंवा त्या सोप सोल्युशन मध्ये बुडवली, बाहेर काढली, एक फिल्म तयार होते. मी SR नावाच्या RQ नावाच्या आर्म वरती फोर्स लावला. फोर्स लावल्यामुळं ती आर्म आहे तो पाठीमागे सरकला. फिल्म काय झाली? फिल्म वाढली. सरफेस एनर्जी वाढणार हे सांगायचं विसरलो मी. फिल्म वाढणार. मग ह्याच्यामध्ये सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यांच्यामध्ये रिलेशन काउंट करायचं आहे. मग मित्रांनो T काय आला? फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स काय येणार आहे? T इंटू लेंथ. मला सरफेस एनर्जी काढायची आहे, पण मला तिथं टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढता येणार नाही. म्हणून मी काय केलं? वर्कडन काढलं. वर्कडनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कडन का काढायचं? वर्कडन इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. वर्कडन इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. समजतं? मग पुढं dw, d का? कारण होणार डिस्प्लेसमेंट स्मॉल आहे, होणारा वर्कडन पण किंवा आलेला वर्कडन पण स्मॉल, आलेला एरिया पण स्मॉलच. म्हणून dw इज इक्वल टू F इंटू 2dx. 2 का? कारण की 2 फिल्म आहेत. जे आपण बघू शकतो त्याला फिल्म म्हणायचं. पुढून एक फिल्म बघितली, पाठीमागून एक फिल्म बघितली, म्हणजे किती आहेत? 2 फिल्म आहेत. म्हणून इथं 2 आलं. बरोबर. आता इक्वेशन 1 आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2 प्रमाणे काय मिळालं इथं मला? F इज इक्वल टू TL मिळाला. रिअरेंज करतो तर इक्वेशन 4 मिळतं. परत एक लेंथ दुसऱ्या लेंथला जर गुणलं, dx काय मित्रांनो? लेंथच आहे. सो L इंटू dx दॅट इज एरिया, अँड अगेन एरिया इज स्मॉल. 2 एरिया मिळाला, पुढचा एक एरिया आणि पाठीमागचा एक एरिया. म्हणून 2 घालून टाकू, काय मिळतं? dA मिळतं. समजतंय? मी इक्वेशन 5 इक्वेशन 4 मध्ये ठेवल्यानंतर काय मिळणार? देअरफॉर dw इज इक्वल टू T इंटू dA. दिस इज द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शन अँड एनर्जी. बरोबर का? सरफेस टेन्शन T आहे आणि एनर्जी म्हणजेच dw आहे, वर्कडन आहे. आला सगळ्यांच्या? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा सरफेस टेन्शनचा फेनॉमेनॉन अतिशय सोप्या आणि समजणाऱ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. एवढं लक्षात ठेवायचं की जे लिक्विड आहे त्या लिक्विड वरती जे आतले मॉलिक्यूल आहेत त्याच्यावरचा नेट फोर्स 0 होता. म्हणजे त्याला हलायला काहीच वाव नाही. बरोबर का? पण एक्सटर्नल वर्कडन लागतं कुठलं तरी.
आणि ते वरकडन त्या खालच्या मॉलिक्यूलला वर घेऊन जातं. वर का घेऊन जातं? कारण की सल्फेट टेन्शनची प्रॉपर्टी काय, वरचा एरिया काय काय झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. वरचा एरिया कमी कधी होणार, जर वरचे पार्ट खाली आले तर वरचा एरिया कमी होणार, बरोबर का. मग ती जी पोकळी आहे भरून काढण्यासाठी तो कोण मदत करतं, खालचा मॉलिक्यूल वर जातो. म्हणजे खालच्या मॉलिक्यूल काय लागला, सरफेस किंवा खालच्या मॉलिक्यूलला वरकडन लागलं. ते एक्स्ट्राचं वरकडन सरफेस एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होत असतं. आला सगळ्यांच्या. मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही मगाशीच सांगताय की वरचे मॉलिक्यूल खाली आले, खालचे मॉलिक्यूल वर आले. अहो पण झालं काय, वरचे मॉलिक्यूल तेवढेच राहिले ना. मग हीच तर कधी गंमत आहे. हा फेनॉमेनॉन कधीही संपत नाही. वरचे मॉलिक्यूल खाली, खालचे मॉलिक्यूल वर. आणि खालचे मॉलिक्यूल वर का गेले, एक्सटर्नल वरकडन लागलं, त्याला कुणीतरी वरकडन लावलं आणि ते वरकडनच सरफेस एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होत असतं. समजते मित्रांनो. अशा पद्धतीनं आज आपण इथे थांबूया. काय अडचण असतील तर मला विचारा. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना चॅनल सबस्क्राईब सांगा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं सभासद व्हा. नोटिफिकेशन बेल जे आहे ते क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. समजतंय. आपल्या ह्या चॅनलवरती मी बरेचसे विज्ञानाचे घटक सुद्धा डिस्कस करत असतो. तर आजच्या 8व्या लेक्चरमध्ये आपण एवढं इथंच थांबू. नंतर 9व्या लेक्चरमध्ये पुढचा पार्ट आपण कव्हर करू. शेवटपर्यंत लक्ष दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभार आहे. अभ्यास करा, आनंदी राहा. धन्यवाद.